नमस्कार शेतकरी बांधवांनो, संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत राज्यातील कर्जमाफीवर घेतलेल्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयावरती। मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांनी केलेल्या या घोषणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे। कोणाला कर्जमाफी मिळणार, कोण असणार वंचित आणि निकष काय असणार आहे, हे सर्व तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर जाणून घेऊया कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा काय आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक मोठी बातमी दिली आहे। राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीचे आश्वासन लवकरच प्रत्यक्षात येणार आहे। यासाठी सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे। ही समिती योग्य तपासणी करून फक्त गरजू आणि आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देणार आहे। त्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी काय स्पष्ट संदेश दिला आहे ते देखील जाणून घेऊया। या संपूर्ण प्रक्रियेत स्पष्टीकरण देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे देखील मांडले आहे। ते म्हणाले आहे की राज्यात मोठ्या फार्म हाऊस उभारले आहेत, त्यांच्याकडे आधीपासून मोठ्या प्रमाणात आर्थिक संपत्ती आहे, अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही। सरकारचा उद्देश आहे खरंच अडचणीत असलेल्या आणि शुद्धपणे शेती करणाऱ्या आणि उत्पन्नाचे कोणतेही पर्याय नसलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी। सरकार कर्जमाफी देण्यासाठी निकष कठोर असणार आहे, म्हणजेच कर्जमाफीसाठी निवड प्रक्रिया ठेवण्यात येणार आहे। प्रत्येक अर्जदारांना फरक होणार आहे। उच्च आर्थिक क्षमतेचे शेतकरी, इन्व्हेस्टर आणि बोगस शेतकरी या योजनेपासून दूर ठेवले जाणार आहे। ही प्रक्रिया पारदर्शक असणार आहे असं देखील सरकारने स्पष्ट केलं आहे। शेतीसाठी संसाधन आणि बळकट करण्यासाठी भर देखील सरकार करणार आहे। मुख्यमंत्रीने पुढे म्हणाले आहे की कर्जमाफी हा उपाय असला तरी यापुढे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, याची खबरदारी घेणं देखील सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे। त्यासाठी शेती संबंधित संसाधनाला बळकटीकरणावर विशेष लक्ष दिले जाणार आहे। सिंचनाच्या योजनेमध्ये सुधारणा, आधुनिक पद्धतीची शेती आणि विविध कृषी योजनांचा लाभ देण्याचा मोठा निधी देखील प्रस्तावित करण्यात आला आहे। शेततळ्याचा फायदा आणि मस्त व्यवसाय। शेततळ्यामुळे सुरक्षित सिंचनाचा पर्याय निर्माण होणार आहे। अनेक शेतकऱ्यांना शेततळ्यामधून मस्त व्यवसाय सुरू केला आहे, त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी यश आला आहे। हीच बाब लक्षात घेऊन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। मस्त व्यवसायाला आता कृषी व्यवसायात दर्जा देण्यात आला आहे। याचा थेट फायदा म्हणजे या व्यवसायामुळे कर्ज आणि अनुदानाच्या योजना लागू होणार आहेत। शेवटी महत्त्वाचा संदेश काय आहे ते देखील जाणून घ्या। शेतकरी बांधवांनो, सरकार कर्जमाफीसाठी आता निवड प्रक्रिया आणि कडक निकष लागू करणार आहे। फक्त गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे। शेतीचं बळकटीकरण, शाश्वत उत्पन्नाचा स्रोत आणि मत्स्य व्यवसायाला चालना देण्याचा निर्णय हे भविष्यासाठी फारच महत्त्वाचे आहे। तुमचं यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कर्जमाफीचे निकष योग्य वाटला का? कमेंट बॉक्समध्ये या संदर्भात तुमचं कमेंट नक्की लिहा। हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आम्ही अशाच शेतकरी महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो।